सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। एक नंबरचा क्वेश्चन आहे, कोणत्या पक्षाला शब्द बोलता येतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कबूतर, ऑप्शन बी पोपट, ऑप्शन सी कावळा, ऑप्शन डी कोंबडा। तर याचं उत्तर पोपट पक्षाला शब्द बोलता येतो याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सफरचंद, ऑप्शन बी केळी, ऑप्शन सी आंबा, ऑप्शन डी द्राक्षे। तर याचं उत्तर भारताचे राष्ट्रीय फळ आंबा आहे याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, सूर्य उगम कोणत्या दिशेने होतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पश्चिम, ऑप्शन बी दक्षिण, ऑप्शन सी उत्तर, ऑप्शन डी पूर्व। याचं उत्तर सूर्य उगम हा पूर्व दिशेने होतो याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 4 आहे, चांदण्याचे वस्त्र कोणते आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए आकाश, ऑप्शन बी सूर्य, ऑप्शन सी समुद्र, ऑप्शन डी डोंगर। याचं उत्तर चांदण्याचे वस्त्र आकाश आहे याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 5 आहे, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सिंह, ऑप्शन बी हत्ती, ऑप्शन सी वाघ, ऑप्शन डी गेंडा। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 6 आहे, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अंटार्क्टिक, ऑप्शन बी अटलांटिक, ऑप्शन सी हिंदी, ऑप्शन डी पॅसिफिक। तर याचं उत्तर जगातील सर्वात मोठा महासागर पॅसिफिक आहे याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 7 आहे, श्वास घेताना आपण कोणता वायू घेतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नायट्रोजन, ऑप्शन बी ऑक्सिजन, ऑप्शन सी हायड्रोजन, ऑप्शन डी कार्बन डायऑक्साइड। तर याचं उत्तर श्वास घेताना आपण ऑक्सिजन वायू घेतो याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, ऊस पीक किती महिने राहतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 15 वर्ष, ऑप्शन बी 12 वर्ष, ऑप्शन सी 1 वर्ष, ऑप्शन डी 10 महिने। याचं उत्तर ऊस पीक 1 वर्ष राहतो याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 9 आहे, जगातील सर्वात मोठे प्राणी कोणते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हत्ती, ऑप्शन बी व्हील, ऑप्शन सी गेंडा, ऑप्शन डी उंट। तर याचं उत्तर जगातील सर्वात मोठा प्राणी व्हील आहे याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10 आहे, भारताची राजधानी काय आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी चेन्नई, ऑप्शन डी कोलकाता। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर भारताची राजधानी दिल्ली आहे याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11 आहे, कोणता दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 15 ऑगस्ट, ऑप्शन बी 2 ऑक्टोबर, ऑप्शन सी 26 जानेवारी, ऑप्शन डी 5 सप्टेंबर। तर याचं उत्तर आहे 26 जानेवारी दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, पाण्याचे उकळण्याचे तापमान किती आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 50 सेल्सिअस, ऑप्शन बी 100 सेल्सिअस, ऑप्शन सी 80 सेल्सिअस, ऑप्शन डी 120 सेल्सिअस। तर याचं उत्तर पाणी उकळण्याचे तापमान 100 सेल्सिअस आहे याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 13 आहे, कोणता प्राणी अंधारातही पाहू शकतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कुत्रा, ऑप्शन बी मांजर, ऑप्शन सी ससा, ऑप्शन डी गाढव। याचं उत्तर मांजर प्राणी अंधारातही पाहू शकतो याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 14 आहे, स्वतंत्र दिन कोणत्या दिवशी साजरा होतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 26 जानेवारी, ऑप्शन बी 14 ऑगस्ट, ऑप्शन सी 15 ऑगस्ट, ऑप्शन डी 2 ऑक्टोबर।
तर याचं उत्तर स्वतंत्र दिन हा 15 ऑगस्ट दिवशी साजरा होतो. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 15 दुधामध्ये कोणते पोषक तत्व असतात? ऑप्शन 7 ऑप्शन ए प्रथिने, ऑप्शन बी चरबी, ऑप्शन सी कॅल्शियम, ऑप्शन डी सर्ववरील. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर याचं उत्तर आहे दुधामध्ये सर्व वरील पोषक तत्वे असतात. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 16 भारताचा राष्ट्रीय झेंडा तयार कोणी केला होता? ऑप्शन आहेत ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन सी भीमराव आंबेडकर, ऑप्शन डी वरील कोणताच नाही. तर याचं उत्तर भारताचा राष्ट्रीय झेंडा वरील कोणतीच तयार केला नव्हता. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 17 सौरमंडळातील सर्वात लहान ग्रह कोणता आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पृथ्वी, ऑप्शन बी मंगळ, ऑप्शन सी बुध, ऑप्शन डी नेपच्यून. याचं उत्तर सौरमंडळातील सर्वात लहान ग्रह बुध आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 18 आपण कोणत्या वायूमुळे हसतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए ऑक्सिजन, ऑप्शन बी नायट्रोस ऑक्साईड, ऑप्शन सी कार्बन, ऑप्शन डी मिथेन. याचं उत्तर आपण नायट्रो ऑक्साईड वायूमुळे हसतो. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 19 आपले हृदय एका मिनिटात किती वेळा धडधडते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 30 ते 40, ऑप्शन बी 50 ते 60, ऑप्शन सी 70 ते 80, ऑप्शन डी 90 ते 100. तर याचं उत्तर आपले हृदय एका मिनिटात 70 ते 80 वेळा धडधडते. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 20 जो की आहे भारताचा सर्वात मोठा राज्य कोणते आहे क्षेत्रफळाने? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी राजस्थान, ऑप्शन डी मध्य प्रदेश. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. याचं उत्तर भारताचा सर्वात मोठे राज्य हे राजस्थान आहे क्षेत्रफळानुसार. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 21 चंद्रावर पाणी सापडले होते कोणते मिशनने? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए चंद्रयान 1, ऑप्शन बी मंगळयान, ऑप्शन सी सूर्यग्रहण, ऑप्शन डी पृथ्वीग्रहण. तर याचं उत्तर चंद्रावर पाणी सापडलेले ते मिशन चंद्रयान 1 होते. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 22 कोणत्या झाडाला वृक्षांचा राजा म्हटले जाते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए वड, ऑप्शन बी पिंपळ, ऑप्शन सी आंबा, ऑप्शन डी नारळ. तर याचं उत्तर आंबा झाडाला वृक्षांचा राजा म्हटले जाते. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 23 पृथ्वीवर एक दिवस म्हणजे किती तासांचा असतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 12 तास, ऑप्शन बी 24 तास, ऑप्शन सी 18 तास, ऑप्शन डी 36 तास. तर याचं उत्तर पृथ्वीवर एक दिवस म्हणजे 24 तासांचा असतो. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 24 कोणत्या झाडाच्या पानामुळे माणूस बेशुद्ध होतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए वड, ऑप्शन बी अक्रोड, ऑप्शन सी धोतर, ऑप्शन डी तुळस. तर याचं उत्तर धोतर झाडाच्या पानामुळे माणूस बेशुद्ध होतो. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. लास्ट 25 क्वेश्चन आहे तो जय जवान जय किसान हे घोषणावाक्य कोणी दिले? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी पंडित नेहरू, ऑप्शन सी लाल बहादूर शास्त्री, ऑप्शन डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जर तुम्हाला या क्वेश्चनचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा जीकेच्या व्हिडिओमध्ये.